नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होताच राज्यासह देशभरातील शाळांना वृक्षारोपणाचं काम करावं लागणार आहे. एक पेड़ माँ के नाम या उपक्रमाच्या तिसऱ्या पर्वामध्ये केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं महाराष्ट्राला 5 जून ते 30 सप्टेंबर या कालावधीमध्ये 53 लाखांहून अधिक झाडं लावण्याचं उद्दिष्ट दिलं असून त्यानुसार राज्यातील प्रत्येक शाळेला किमान 50 झाडं लावावी लागणार आहेत. माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डॉक्टर महेश पालकर यांनी याबाबत शिक्षण अधिकाऱ्यांना परिपत्रकाद्वारे आदेश दिलाय. यंदाच्या पर्यावरण दिनाच्या अनुषंगानं घेण्यात आलेली हवामान बदल ही संकल्पना आणि राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020च्या धोरणानुसार विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणीय समस्यांबद्दल संवेदनशीलता निर्माण करणं, त्यांच्यामध्ये पर्यावरणाबाबत जबाबदार वृत्ती वर्तन रुजवण्याचा उद्देश आहे. एक पेड़ माँ के नाम 3.0 ही वृक्षारोपण मोहीम शाळांमधील इको क्लबच्या माध्यमातून देशभरातील शाळांमध्ये 5 जून ते 30 सप्टेंबर 2026 या कालावधीमध्ये राबवली जाणार आहे. या मोहिमेअंतर्गत सन 2026-27 साठी 53,01,257 झाडं लावण्याचं उद्दिष्ट महाराष्ट्राला देण्यात आले. त्यानुसार प्रत्येक शाळेनं किमान 50 झाडं लावणं क्रमप्राप्त आहे असं नमूद करण्यात आलंय. झाडं लावण्यासाठी शाळेच्या आवारामध्ये पुरेशी जागा उपलब्ध नसल्यास घरातील उपलब्ध जागा, रस्त्याच्या कडेची जागा, योग्य सार्वजनिक जागा, शाळेकडे जाणाऱ्या रस्त्यामध्ये झाडं लावता येऊ शकतात का, तसेच विद्यार्थ्यांनी आत्तापर्यंत लावलेल्या रोपांचं अस्तित्व, देखभाल आणि नियमित निरीक्षण सुनिश्चित करण्यासाठी उपाययोजना कराव्यात. मिशन लाईफसाठी शाळांमध्ये इको क्लबची व्याप्ती वाढवणं, विद्यार्थी, शिक्षक आणि स्थानिक समुदाय सहभाग वाढवण्यासाठी उपाययोजना करून 100% उद्दिष्ट पूर्ती करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. शाळांमध्ये इको क्लबच्या माध्यमातून 15 ते 30 जून या कालावधीमध्ये ग्रीन समर कॅम्प आयोजित करण्यात येणार आहे. त्यामध्ये शिक्षणाला निसर्गातील अनुभवांशी जोडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. हे शिबिर निरोगी जीवनशैलीचा अवलंब, शाश्वत अन्न प्रणाली, ई कचरा कमी करणं, ऊर्जा बचत, पाणी बचत, एकदाच वापरले जाणाऱ्या प्लास्टिकचा वापर थांबवणं या संकल्पनांवरती आधारित असू शकते. शिबिरामध्ये या संकल्पनेशी संबंधित उपक्रम राबवावे लागणार आहेत. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं आता शाळा सुरू होताच शिक्षक आणि विद्यार्थी दोघेही कामाला लागणार आहेत आणि प्रत्येक शाळेला किमान 50 झाडं लावण्याचं उद्दिष्ट देण्यात आलंय. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.